ऑगस्ट 2027 मध्ये होणाऱ्या या पर्वणीसाठी प्रशासनाकडून तयारींना वेग देण्यात येणार। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी प्रकाशा येथे भेट देत सिंहस्थ पर्वणीच्या गौतमेश्वर मंदिराची पाहणी केली। नंदुरबार तालुक्यातून एका गावाहून नंदुरबार शहरात शिवण क्लाससाठी आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना समोर आली। 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला। या प्रकरणी युवतीच्या पालकांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार शहरातील करण चौफुलीवर प्रकाशाकडे जाणाऱ्या दिशेने खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे दुचाकी वाहनधारकांना सर्वाधिक अडचणीचे ठरत आहे। शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथून समर्थ मुकुंद वंजारे यांची 20,000 रुपये किमतीची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली। याबाबत सारंगखेडा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन राबवण्यात आला। यावेळी नागरिकांच्या 141 तक्रारी जाणून घेत 106 तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यात आले। शहादा येथील महावितरणच्या बरारी पथकांनी तोडोदा उपविभाग व ग्रामीण भागामध्ये 109 जणांवर वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई केली। वीज चोरी विरोधात महावितरण कंपनीकडून विभागानुसार 30 बरारी पथके तयार करण्यात आली। यानुसार ही पथके सध्या जिल्ह्यात भेटी देत आहेत। नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। परिणामी महामार्गाच्या पलीकडे राहणाऱ्या नागरिकांनी नवापूर शहरात येण्यासाठी फेऱ्या मारावा लागत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 639 ग्रामपंचायती अंतर्गत गावातील सुमारे 936 महिलांनी पाणी गुणवत्तेबाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले। शहादा तालुक्यातील खेडेदिगर येथील जगमा वर्ल्ड स्कूल येथे 2 दिवसीय वार्षिक उड्डाण 2024-25 क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला। अंत्योदय कार्डधारक लाभार्थींना शासनाकडून साखर पुरवठा करण्यात येतो। मात्र गेल्या काही महिन्यापासून शहादा तालुक्यातील कार्डधारकांना साखर मिळालेला नाही। मोफत रेशन मिळत असताना फक्त 1 किलो साखरेसाठी मात्र लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागत आहे। ग्रामीण भागामध्ये चोरट्यांची काही भीती नसायची, पण आता चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याचे गेल्या काही दिवसातील घटनांवरून दिसून येत आहे। चोरट्यांनी शेत शिवारातील साहित्यासह आता घरे आणि दुकाने लक्ष्य केले। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली। 4 दिवसापासून दिवसाच्या तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली। रात्रीच्या तापमानात देखील वाढ झाली। अचानक झालेल्या तापमान बदलाने आजारात वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली। लसणाची आवक वाढल्याने मागील महिन्यात 400 रुपयावर गेलेले दर आता निम्म्यावर आले। किरकोळ बाजारात गावरान लसूण 200 रुपये किलोने विक्री होत आहे। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील माणिकराव गावित विद्यालयातील खेडोपाड्यातून शाळेत दररोज येणाऱ्या 32 विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले। तोडोदा तालुक्यातील मोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली। गुजर समाजातर्फे समाजात जनजागृती व मंथन करण्यासाठी आयोजित केलेले हमें गे रहनारा या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। नंदुरबार तालुक्यातील अकराडे येथून सालाबादाप्रमाणे साक्री तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री कन्हैयालाल महाराज देवस्थान दनेर आंबडीपर्यंत पायी दिंडी काढण्यात आली। अकराडे येथून दरवर्षी ही दिंडी काढण्यात येते। नंदुरबार तालुक्यातील दानोरा येथील समता विद्यालय व प्रियदर्शनी कन्या विद्यालयात क्रीडा सप्ताहाच्या समारोपानिमित्त आनंद मेळावा आयोजित करण्यात आला। विसरवाडी येथील लोकनेते माणिकराव गावित विद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे चमत्कारामागील विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला। आता सविस्तर बातम्या। दक्षिण काशी प्रकाशा येथे येत्या 2 वर्षांनंतर सिंहस्थ पर्वणी होणार आहे। या धार्मिक पर्वणीनिमित्त प्रकाशा येथे लाखो भाविकांची हजेरी लागणार। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी प्रकाशा येथे भेट दिली। प्रकाशा येथील सिंहस्थ पर्वणी 2027-28 या वर्षात आहे। या पर्वणीनिमित्त विविध विकास कामे मंजूर करण्यात आली। दरम्यान अद्याप सिंहस्थ पर्वणीसाठी कोणताही निधी देण्यात आला नसला तरी तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे। यातून मंदिर परिसरात कामांना सुरुवात करण्यात आली। नवापूर शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे महामार्गाच्या पलीकडे राहणाऱ्या नागरिकांना नवापूर शहरात येण्यासाठी फेरा मारावा लागत आहे। यामुळे शनिवारी नागरिकांनी रास्ता रोको करून महामार्गाचे काम बंद पाडले।
यानंतरही महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार किंवा प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी न आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। ही काम संपवा आणि आमचा जाच थांबवा अशी मागणी नागरिकांची आहे। महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला शहरातील इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी, दिगंबर पाडवी सोसायटी, सुभाषनगर, भीमनगर या विस्तारित वसाहती आहेत। येथील नागरिकांना शहरात येण्यासाठी फिरून जावे लागते। पर्यायी रस्ता नसल्याने त्यांनी शनिवारी चक्क 3 तास उड्डाणपुलाचे काम बंद केले होते। 3 दिवसापूर्वी एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेताना महामार्ग ओलांडण्यासाठी 2 किलोमीटर फेरा करावा लागला। यात वैद्यकीय मदत न थांबल्याने मातेचा जीव गेला। या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी आंदोलन करून तात्पुरता बोगदा तयार करण्यासाठी मागणी केली। गेल्या काही महिन्यांपासून शहादा तालुक्यातील कार्डधारकांना साखर मिळालेली नाही। पूर्वी सर्व लाभार्थींना साखर पुरवली जात होती, परंतु नंतर केवळ अंत्योदय लाभार्थींसाठी साखर मर्यादित करण्यात आली। त्यातही अनियमितता असल्याने तब्बल वर्षभरापासून साखरेचे वितरण झालेले नाही। अंत्योदय योजनेअंतर्गत प्रति कार्ड 1 किलो साखर फक्त 20 रुपये किलो दराने दिली जाते। गेल्या वर्षभरापूर्वी साखरेचा नियमित पुरवठा होता, मात्र शासन स्तरावरूनच साखर उपलब्ध न झाल्याने सध्या साखर वाटप ठप्प असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली। यामुळे साखरेचे वितरण कधी होईल याची प्रतीक्षा लाभार्थींना लागून आहे। गेल्या वर्षापूर्वी साखरेचा पुरवठा शासनामार्फत केला जात होता, मात्र काही दुकानदार वगळता साखर पुरवठा न करता काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचे चित्र होते। यामुळे शासनाने साखर पुरवठा सुरू करत नियमित साखर वाटप करण्यात यावे अशी मागणी लाभार्थींनी केली आहे। समाजात लग्नासाठी वर शोधताना नोकरी करणाराच मुलगा हवा अशी मानसिकता वाढत चालल्याने घरी राहून शेती करणाऱ्या मुलांना दुय्यम स्थान दिले जात आहे। या पार्श्वभूमीवर गुजर समाजातर्फे समाजात जनजागृती व मंथन करण्यासाठी आयोजित केलेल्या हमें घेरे रहणारा या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। हजारोच्या संख्येने प्रकाश येथील अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात समाज बांधव एकवटा होता। दरम्यान यावेळी प्रगतिशील शेतकरी, व्यावसायिक तरुणांचा गौरवही करण्यात आला। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोहपुरुष सरदार पटेल व अन्नपूर्णा देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शहादा बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने घेतलेले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एड प्रभाकर बिकन चौधरी होते। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील माणिकराव गावित विद्यालयातील खेडोपाड्यातून शाळेत दररोज येणाऱ्या 32 विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास सभापती संगीता भरत गावित, तर प्रमुख अतिथी म्हणून माणिकराव गावित, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री गावित, संचालक धनंजय गावित, जयसिंग गावित, डोकारे, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक जयवंत जाधव, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, मालामराईचे सरपंच प्रदीप गावित आदी उपस्थित होते। 8वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। कार्यक्रमास प्राचार्य नंदलाल अहिरराव, उपप्राचार्य किशोर बदाणे, पर्यवेक्षक कैलास नेहाडदे, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।